नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज श्रावण सोमवार आहे. श्री गणेशाला वंदन करून नमस्कार करून श्रावणातील सोमवारची शिवामुठीची कहाणी सांगते. नक्की ऐका. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राहत असायचा. या राजाच्या 4 सुना होत्या. 3 आवडत्या आणि 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करायचा, सांभाळायचा. नावडतीस जेवायला उष्टे, नेसाव्यास जाडेभरडे आणि राहायला गुरांचे गोठे, बेडे असं दिलं होतं. गुराख्याचे काम तिला दिलं होतं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही रात्र गेली. नागकन्या, देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारले, बाई बाई कोठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामुठी वाहतो. याने काय होते? भ्रतराची भक्ती होते. इच्छित कार्य तडीच जाते. मुले बाळे होतात. नावडती माणसे आवडती होतात. वडील माणसांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारले, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या, देवकन्या वसावसू लागल्या. नावडती म्हणाली, कसला ग बायांनो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे. शिवराई सुपारी घ्यावी. गंधफूल घ्यावे. 2 बेलांची पानं घ्यावी. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती, कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावे. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीसाठी घेत जावेत. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्यांनी, नागकन्यांनी तिला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घराहून आणण्यास सांगितलं. त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास घडला. जावा नंदांनी तिला उष्टमाष्ट पान दिलं. ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले. पुढे रानात जाऊन नागकन्या, देवकन्यांबरोबर पूजा केली. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती, कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. सासऱ्याने संध्याकाळी विचारले, तुझा देव कोठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव फार लांब आहे. वाटा फार कठीण आहेत. काटेकुटे आहेत. साप आहेत. वाघ आहेत. तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरची माणसे मागे चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडती राणीला रोजचा सराव होता. तिला काहीच वाटले नाही. त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना तिने केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले.
रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवांचे दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामोठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती, कर रे देवा, असे म्हणून शिवाला मूग वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम झाले. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळी पाहावयास गेला. नावडतीची पूजा झाली. ती झाल्यावर माणसं बाहेर गेली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला आणि म्हणाला, माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला तो गेला. तर तेथे एक लहान देऊळ आहे. तेथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटे आहे. तेव्हा सुनीला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली होती. त्याने तुम्हास दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तो तुम्हा आम्हास होऊ ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.